सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी धार्मिक स्थळावरील भोंगे खाली घेण्याचे आवाहन केले होते। या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील सर्वच धार्मिक स्थळावरील भोंगे खाली उतरवण्यात आले, पण भोंगे नसल्याने आजानची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास अडचण येत होती। यासाठी फॉरेस्ट मधील बडी मस्जिद ट्रस्टने 8 दिवसांपूर्वी अॅप तयार केले आहे। हे अॅप डाउनलोड करणाऱ्यांना मस्जिदमध्ये आजान सुरू होताच त्यांच्या मोबाईलमध्ये आजान सुरू होणार आहे। शहर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी धार्मिक गुरूंची बैठक घेतली। त्यात 192 मस्जिद, 79 मंदिरे, 10 चर्च आणि 8 बुद्ध विहारांनी स्वयंस्फूर्तीने भोंगे उतरवले होते। भोंगे काढल्यानंतर आजान कशी होणार हा प्रश्न मुस्लिम समाजात निर्माण झाला। यासाठी फॉरेस्ट मधील बडी मस्जिद ट्रस्टने ऑनलाईन आजान अॅप विकसित केले। या अॅपच्या माध्यमातून आजान ठराविक वेळेत लाईव्ह प्रसारित होते। यावरून धार्मिक सूचनाही देता येते। या उपक्रमामुळे आजान ऐकण्याची परंपरा कायम ठेवत ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळवणं शक्य झालं आहे। या संदर्भात फॉरेस्ट बडी मस्जिद ट्रस्टचे सचिव मोहम्मद आकिब शेख यांनी सविस्तर माहिती दिली आहे। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे पत्रकार गफूर सौदागर यांनी। आकिब सिकंदर शेख, फॉरेस्ट बडी मस्जिदचा सचिव। गेल्या 2-3 महिन्यापासून ध्वनी प्रदूषण हा विषय सोलापुरात खूप गाजला। आमचे पोलीस आयुक्त साहेब हा प्रश्न एकदम सहजपणे सॉल्व्ह केलाय। सोलापूर हा डीजे मुक्त केला। नंतर सर्व धार्मिक स्थळे जे आहेत, चाहे मशीद असू द्या, मंदिर, चर्च, बुद्धविहार, याच्या भोंग्यावर जे ध्वनी प्रदूषण होत होता, त्या निमित्ताने त्यांनी सर्वांना हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचे आदेश दाखवून त्यांना जे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट सांगितले ते ज्या डेसिबलमध्ये त्याची अंमलबजावणी करण्याकरिता भाग पाडला। आणि त्यानंतर त्यांनी एक आवाहन केला की सर्व धार्मिक स्थळे जे आहेत ते लाऊडस्पीकरचा आवाज 60 डेसिबल किंवा जे हायकोर्टाने ठरवले त्या हिशोबाने त्यांनी आवाज ठेवायला पाहिजे। मग त्यानंतर त्यांनी आवाहन केल्यावर आमचे शहर काझी आणि मौलाना इब्राहिम कासमी साहेब यांनी सोलापुरातली सर्व मुस्लिम समाजाची मीटिंग घेतली आणि त्यानंतर तिने पण ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचे आदेश दाखवून सर्व भोंगे जे आहेत ते खाली उतरवायला सांगितले आणि जे शासनाने जे तुम्हाला गाईडलाईन्स दिले त्या गाईडलाईन्स प्रमाणे तुम्ही आवाज ठेवा म्हणून सांगितले। त्या अनुषंगाने जेव्हा लाऊडस्पीकर गेल्यावर आता आजान कसं द्यायचं हे प्रश्न होता। ते प्रश्न हे करण्यासाठी फॉरेस्ट मस्जिदची ट्रस्टने एक ॲप तयार केले। एक तामिळनाडूची कंपनी आहे त्यांच्याकडून त्यांनी ॲप घेतले आणि ते स्कॅन मशिदीमध्ये लावले आणि जे मशिदीमध्ये स्कॅन जे डाउनलोड करतील त्यांना लाईव्ह आजान ऐकायला येते आणि त्यानंतर आजान तर ऐकायला येणारच आणि त्यानंतर जे काही संदेश असेल, जे शासनाने ठरवून दिलेले काय संदेश असेल, परत दुसरे अजून दुःखवार्ता वगैरे काय असेल त्याच्यामध्ये ते लाईव्ह त्याला ऐकता येते। आणि दुसरा मेन म्हणजे काय की लोकांचा गैरसमज आहे की मशिदीमध्ये फक्त आजान आणि नमाज वगैरे होती, असं नाही आहे की मशिदीमधून सर्व सामाजिक आणि जे धार्मिक काम ते सर्व होत असतात आणि त्यामध्ये मशिदीमध्ये जे आजारी आहेत, जे आजारपणाचा काय खर्च उचलू शकत नाही, काय नाही, असले सर्व त्याच्यामध्ये लोकांना मदत वगैरे करता येते। आणि दुसरा एक म्हणजे काय मशीद ट्रस्ट, आता एक उदाहरण असं म्हणायला आहे की मशीद जे ट्रस्ट आहेत तिने बाजूला 4.5 करोडचा लोकवर्गणीतून एक मोठी बिल्डिंग बांधली आहे। त्याच्यामध्ये लायब्ररी केली आहे आणि हॉस्टेल केलेले आहे, त्याच्यामध्ये अनाथ मुलांसाठी राहण्यासाठी आणि जे स्पर्धा परीक्षा आहे जसं MPSC, UPSC वगैरे त्यांना क्लासेस पण तिथं उपलब्ध करून दिले, ते पण एकदम फ्री आहे। तर मी लोकांना एक जे मशिदीचे ट्रस्टी आहेत आणि जे मंदिरचे पण जे काय असेल पुजारी वगैरे असेल त्यांना मी एक विनंती करेल की हा जर तुम्हाला ॲप बनवायचा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आमच्या नंबरवर किंवा डायरेक्ट तुम्ही येऊन बोलू शकता। आपल्याला काय डॉक्युमेंट लागतात आणि कुठून तयार केले ते आम्ही तुम्हाला त्यामध्ये सहकार्य करू।